चला तर आपण जाऊया मध्य प्रदेशला, ज्यामध्ये ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू, उज्जैन आणि इंदोर फिरायचं आहे। इंदोर में 4:30चं फ्लाईट पकडून आलो आम्ही आणि आता पोहोचतोय। आता बरोबर 8 वाजले आणि आता रमादामध्ये आल्यावरती तर काय बघायलाच नको। हॉटेलमध्ये फ्रेश होऊन मग आम्ही ओंकारेश्वरला जायला निघालो। आता ओंकारेश्वरला आलेलो आहोत आणि इथून जाताना बोटी इथून जायचं आपल्याला। बोटीने फेरफटका मारता मारता एक डॅम सुद्धा आपल्याला जवळून बघता येतो। 108 फूट उंच असलेली शंकराचार्यजींची मूर्ती दिसते। कावेरी नदी आणि नर्मदा नदी यांचा संगमही अगदी छान बघायला मिळतो। त्या संगमावरती स्नान केल्यानंतर ते लोक आपल्याला देवळाजवळ बोटीतून सोडतात। बोटीतून उतरल्यावरती थोडंसं वरती चढायला लागतं आणि तिथे प्रचंड लाईन असते आणि त्या लाईनीतूनच तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं। ओंकारेश्वरांचं दर्शन झाल्यानंतर मामलेश्वर म्हणून एक महादेवाचं भले मोठं मंदिर आहे, त्याचं दर्शन नाही घेतलं तर ही आपली वारी फुकट असं म्हटलं जातं। मग आम्ही त्यानंतर मामलेश्वरचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। ओंकारेश्वरवरून महेश्वरला आलेलो आहे। महेश्वरला महाराष्ट्रात MTDC तसं इकडे आणि त्यांचा हा रिसॉर्ट आहे आणि घाटाला लागून आहे। बघा हा घाट दाखवला, ही पूर्ण नर्मदा नदी आहे आणि त्याच्या काठाशी राहायचं आम्हाला सौभाग्य लाभलेलं आहे। काय बघूनच सर्व खुश झालेले आहेत। महेश्वरी साडी जगात खूप फेमस आहे। महेश्वरमध्येच अहिल्याबाई होळकरांचा प्रचंड मोठा असा वाडा आहे। ह्या महालालाच महेश्वरीचा किल्ला असंही म्हटलं जातं। अहिल्याबाई होळकर के पॅलेस में जा रहे हैं। या सुंदर महालाच्या बरोबर मधोमध श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि ह्याच ठिकाणी अहिल्याबाई होळकर राहत होत्या। ह्या ठिकाणीच त्यांचा दरबारही भरत असे। त्या ठिकाणीच आपल्याला जुन्या काळचे हत्यारं वगैरे बघायला मिळतात। त्याचं सुंदर असं प्रदर्शन भरवलेलं आहे। अहिल्याबाई होळकर ह्या शिवभक्त होत्या आणि म्हणून त्यांनी त्या महालाच्या जवळच एक भलं मोठं शिवमंदिर बांधलेलं आहे। मंदिराचं नाव अहिलेश्वर मंदिर असं ठेवण्यात आलं। ह्या किल्ल्याचा प्रवेशद्वार सुद्धा इतका सुंदर आहे की तिथे अगदी सगळे फोटो काढून घेतात। आम्ही देखील तिथे भरपूर फोटो काढले। या महालातून खाली घाटाजवळ उतरतात, त्याला सुद्धा अहिल्या घाट असं म्हणतात। ह्या ठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा अर्चा केल्या जातात। नर्मदा नदीची सुद्धा पूजा ह्या ठिकाणीच केली जाते। हॅलो, आपण आता मांडूला आलो आहे। बहादूर राज बहादूर यांनी राणी रूपमतीसाठी बांधलेला हा महल आहे, तो आता आपण बघायला चाललोय। राज बहादूर यांनी राणी रूपमतीसाठी बांधलेला हा महाल आहे। दोघेही संगीतप्रेमी होते। संगीताचं प्रेम आणि त्यांची मैत्री असं एक वेगळं नातं होतं। बाज बहादूर हा तिचा फक्त मित्र होता। धरमपूरवरून राणी रूपमतीला बाज बहादूरने इथे आणून ठेवलं होतं, म्हणून ह्या पॅलेसला रूपमती पॅलेस किंवा मंडप असं म्हटलं जातं। हा हो, आता रूपमती पॅलेस बघून झाला, आता जाऊया आपण तिथे बाज महल बघायला। या बाज महलचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या कुठल्याही खोल्यांमध्ये जाऊन तुम्ही गायला तर तो सर्व ठिकाणी आवाज पोचेल, म्हणून याला संगीत महल असंही म्हणतात। याच महालामध्ये राणी रूपमती या सिनेमाचं चित्रीकरण झालं होतं। आजा
तेरा रंग काला न पड़ जाए। हा आहे जहाज महल, ज्याचं नाव पूर्वी रंगमहल असंही होतं। 1392 मध्ये पहिला मुस्लिम किंग दिलावर गौरी हा इथे राहत होता। दिलावर खान गौरीने त्यावेळी मांडूला मालवाची दुसऱ्यांदा राजधानी बनवली होती। त्यानंतर 1555 साली बाज बहादूरला या ठिकाणी अकबराच्या कालावधीत सुभेदार म्हणून पाठवलं होतं। लगेच त्याने अकबराशी विद्रोह करून स्वतःला तिकडचा राजा घोषित करून टाकलं होतं। अकबराचा एक सावत्र भाऊ आदम खान त्याला दिल्लीवरून मांडूला पाठवून दिलं। बाज बहादूरसुद्धा स्वतःचं सैन्य घेऊन निघाला त्याला मारायला। त्या लढाईमध्ये आदम खान जिंकतो आणि मग राणी रूपमतीला या महालात घेऊन येतो, परंतु राणी रूपमतीला ते मंजूर नव्हतं। तिने फिऱ्याचा कडा खाऊन आत्महत्या केली। या सुंदर महालामध्ये फिरताना असं वाटतं की आपण जहाजातच बसलो आहोत, म्हणून याला जहाज महल असं म्हटलं जातं। मध्य प्रदेशमधील एक प्रेक्षणीय स्थळ नीळकंठ महल प्राचीन काळातलं एक शिवमंदिर या ठिकाणी असल्यामुळे याला नीळकंठ महल असं म्हटलं जातं। चला तर आता उज्जैनला जाऊया। मंगलनाथ मंदिर मध्ये जाऊन मंगळाचं दर्शन घ्यायचं आहे, मंगलनाथांचं दर्शन घ्यायचं आहे। आता आपण मंगलनाथ मंदिरामध्ये आलेलो आहोत। याचं शिवलिंगासारखंच प्रतीक आहे, परंतु त्याचं वाहन जे आहे ते पेंडा आहे। मंगळ ग्रहाचं किंवा मंगलनाथांचं सुंदर दर्शन घेऊन मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। आता आम्ही भैरवनाथ मंदिराकडे पोहोचलो। मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रचंड अशी लाईन होती। या काळभैरवाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला प्रसाद म्हणून दारू किंवा वाईन नैवेद्य दाखवला जातो। महाकालेश्वर मंदिर हे भारतातील प्रसिद्ध अशा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर मानलं जातं। प्रचंड अशा मोठ्या वास्तूमध्ये महाकालेश्वर मंदिर स्थित आहे। परिसर अगदी खूप छान फिरण्यासारखा आहे। त्यानंतर मग आम्ही इंदोरकडे प्रस्थान केलं। आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात इंदोरमध्ये खजराना गणेश मंदिरापासून करत आहोत आणि हे आहे खजरानाचं गणेश मंदिर। तुमच्या सर्व इच्छापूर्ती ह्या देवळामध्ये होते। जेव्हा जेव्हा भारताची क्रिकेट टीम इंदोरला क्रिकेट खेळायला येते, पहिलं ह्या गणपतीचं दर्शन घेऊन इच्छापूर्तीची प्रार्थना करतात। आणि आपण आलो आहोत इंदोरला 56 दुकान गल्ली, ज्याला खाऊ गल्ली म्हणतो ना आपल्या इथे, तसं ही खाऊ गल्ली आहे। या इकडे एक एक वेगवेगळे व्हरायटी आहे, आपण चाकून बघूया चला। 56 दुकानापैकी एका दुकानात आलो आहे पाणीपुरी खायला। बॉम्बेचं मुंबई झालं, पण इथे नाव अजून बॉम्बे भेल आणि बॉम्बे पाणीपुरी असं म्हणतात। नक्की टाकून बघा, छान आहे। इंदोर मूग कचोरी, अगरवाल फरसाण स्वीट्स। ह्या गल्लीमध्ये आपल्याला आवडत्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत। आता आपण इंदोरच्या अशा ठिकाणी आलो आहोत की इंदोरचं हे प्रख्यात ठिकाण आहे, ज्याच्यामुळे इंदोर प्रसिद्ध आहे। हा आहे राजवाडा किंवा पॅलेस। हा राजवाडा 7 मजल्याचा असून मल्हारराव होळकरांनी बनवला होता। जरी तो 7 मजल्याचा असला तरी लोकांसाठी फक्त पहिला आणि दुसरा मजलाच उघडा ठेवलेला आहे। त्यावेळच्या मराठा आर्किटेक्चरचा हा सुंदर नमुना आहे। किती अप्रतिम बनवलं आहे। या होळकर फॅमिलीची माहिती या सर्व भिंतीवरती कोरून ठेवली आहेत, ज्यामुळे आपल्याला होळकर फॅमिलीची पूर्ण माहिती होते। राजवाड्यातून बाहेर पडल्याबरोबर होळकर
राजवंश गॅलरी म्हणजे संग्रहालय आहे. आत आल्याबरोबर आपल्याला शिवजींचं दर्शन होतं आणि त्यांच्या शेजारीच शिवपुत्र गणेशजीचं दर्शन होतं. बाजूलाच अहिल्याबाई होळकरांच्या अख्ख्या फॅमिलीचा फोटो आहे आणि सोबतच भिंतीवरती सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत. होळकर परिवार जेव्हा या ठिकाणी राहत होते त्यावेळेला त्यांनी संग्रह करून ठेवलेले अनेक अशा वस्तू आहेत आणि हा अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे. तिथेच मल्हार मार्तंड यांचंसुद्धा स्टॅच्यू स्थापन केलेली आहे. समोर आपण बघू शकता शिवलिंग. राणी अहिल्याबाई ह्याच शिवलिंगाची पूजा करत असत. म्युझियमच्या थोडंसं आत गेल्यावरती आपल्याला ही डोली बघायला मिळते. त्या काळची भांडी, बंदुके आणि अनेक सुंदर सुंदर पेंटिंग्स. आपण जिथे आलो त्याला लालबाग राजवाडा असं म्हटलं आहे. इंदोरमध्ये फार छान आहे, पण बरंच असं बंद करून ठेवलं आहे. हरकत नाही, पण येऊन एकदा बघण्यासारखी जागा आहे. हा महाल होळकरांच्या युगातील सर्वात प्रतिष्ठित असा महल आहे. महाराजा होळकर 1886 ते 1921च्या दरम्यान या 3 मजली इमारतीचा उपयोग शाही स्वागतासाठी केला जात होता आणि याचा मुख्य द्वार जो आहे तो बर्मिंगहॅम पॅलेससारखा दिसतो आणि बाकीच्या खोल्या युरोपियन स्टाईलने बनवलेल्या आहेत. इंदोरमध्ये आल्यावरती सगळ्यात पहिलं अन्नपूर्णा देवीचं दर्शन घेतलं जातं. इथे आपल्याला अन्नपूर्णा देवीबरोबर काली माता आणि दुर्गा देवी यांचं दर्शन होतं. इथे प्रत्येक खांबावरती देवी देवतांचे मूर्ती आहेतच, 64 योगिनींचे सुद्धा सुंदर कलात्मक अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. या सुंदर मंदिरामध्ये अजूनही बरेचसे मंदिरं आहेत जी आपल्याला बघायला मिळतात. इंदोरच्या हद्दीच्या किनाऱ्यावरती हा पितृपर्वत आहे जिथे पित्रेश्वर हनुमानाची 108 टनची मूर्ती 72 फूट उंच आहे. ही मूर्ती बनवायला तब्बल 7 वर्ष लागली. ही मूर्ती बसलेली असून भारतामधील सर्वात मोठी अशी मूर्ती मानली जाते. या मंदिरामध्ये प्रार्थना केली असता पितृदोषाचं निवारण होतं असं म्हटलं जातं. महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. अशा तऱ्हेने आमचा प्रवास संपला आणि पुन्हा मुंबईच्या परतीचा प्रवास सुरू झाला. कसा वाटला व्हिडिओ हे जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.